गवळण आहे ना, हो की नाही? मग आता काय कसं करायचं, जरा घासून होऊ द्या. बघा, तुम्ही सांगितलं तर घासून नाही तर बसून पण करायची तयारी आहे. घासून का बसून? बसून वाले किती आहे तू आणि घासून वाले किती आहे? हात वर करा आणि बसून वाले किती? जरा बसून काय मजा नसते, घासूनच मजा असते. तर बघा, या ठिकाणी माझ्या माय माऊल्या सुद्धा आहे आणि 50% इथे प्रेक्षक हे माझ्या माय माऊल्या आहेत, हे मला आधीच कळलेलं आहे. आणि मुळात आपला सगळा वारकरी संप्रदाय आहे, या संप्रदायाचा मान राखून याची जाणीव ठेवूनच 100% मी इथून बारी करून जाणार. पहिली बारी ही माझी आहे. पंच आहेत या ठिकाणी, पंचांना देखील माहिती आहे पहिली बारी शक्तीवालीची. शक्तीवाल्यांनी सुरे काढले तर तुरेवाली तलवार घेऊनच येणार, बरोबर ना? मग शक्तीवाली पहिला चाकूच दाखवायचं किंवा वाघ नख दाखवायचे. सुरावीर राहिला का दुसरा वाली दाखव, बरोबर का नाही? आधी बघूया समोरचा कितपत पडतोय, कितपत उठतोय, कितपत झेपवतोय. आता आपण एक गवळण समोरच्याला देऊन बघायची, समोरचा कितपत. आता शाहीर 100% शाहिरांचा आवाज सुंदर आहे, मी ऐकलंय त्यांना. माझी बारी त्यांच्यासोबत झाली नाही पण तरी सुद्धा आवाज त्यांचा सुंदर आहे. पण आपला काय मेंढी आवाज कमी आहे काय? आपला पण आहे ना आवाज एकदम घासून. त्याच्यामुळे शाहीर एक विनंती आहे तुम्हाला, आज ही बारी म्हणजे हा सामना, नवरात्रीचा पहिला सामना असा होऊन जाऊ द्या की या सामन्याचं नाव पुढची पिढी आणि पुढच्या अजून वर्षापर्यंत हा सामना गाजत राहिला पाहिजे. की खरंच नाही तेजल पवार राजे शिंदे कार्यक्रम असा झाला का बाकीच्यांच्या तोंडात मारण्यासारखा झाला. त्याच्यामुळे बघा, मी जे काय आहे ते तुम्हाला शास्त्र शुद्ध पद्धतीने बोलणार, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही बोलणार. नंद किशोराला काळ्या म्हणतात तर मी काळ्या म्हटलं तर तुम्हाला राग, कारण जर तुम्ही काळे असाल तर मी पण काय फॉरेनर नाही, मी पण काळीच हे कळू द्या. त्याच्यामुळे उगाच राग नसावा. आणि म्हणून अरे कितीदा सांगितलं तरी याला कळत नाही. ऐक काळ्या, ऐक कान्हा, ऐक कान्हा कान्हा, तू जरा बाहेर ये ना, माझ्या गवळणीकडे लक्ष जरा दे ना. यो कान्हा तू बाहेर ये. कान्हा मगाशी इथे शाळेत येऊन भेटून गेले, मला आनंद झाला. पण बारी म्हणजे बारीच. आणि म्हणून अरे कितीदा सांगितलं तरी याला कळत नाही. आणि वाईट वृत्तीशिवाय याचं मन काही वळत नाही. अरे बांधून जर ठेवला याला कशाला उकळाला. अरे बांधून जर का ठेवला याला तर हा काही पळत
तुला काय दही दूध या काळ्या मिळत नाही. खरं बोलशील तर इज्जतीनं खायला देईन, दही देईन, दूध देईन, तूप देईन, दोन्ही देईन. आपल्याकडे काही साठा भरपूर आहे. पण जर खोटं बोललास तर तुला यातलं काहीच मिळणार नाही. आणि म्हणून अरे तो विमान गो उडते आकाशात गो, उडते विमान गो आकाशात, आई माझी मनान गो. तो नंदाचा पोत अहो दिसतोय पक्का हरामखोर. बुवांना काय बोलायचं नाहीये. बघा मंडळवाल्यानो, काही तुम्ही असं तोंड करू नका, काही वाईट गवळण नाही. बघा कशी गवळण आहे. तो नंदाचा पोत अरे दिसतोय पक्का हरामखोर. मैया या काळ्यानं या कानानं लावलायला 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 काय लावलायला जीवाला गो. बरोबर आहे का नाही? काय चुकीचं आहे आता मला सांगा. काही चुकीचं नाही. बुवा बघा सुंदर मजेशीर गमतीशीर गवळण दिलेले लोकांना पटले का? आता लावला आईच्या पण बोलू शकली असते मी, पण मला आईच्या बोलायचं नाही. कारण आईच्या शब्दात ना आईच्या जीवाला घोर कसा लागतो, आईनं जीवाला घोर लागेल असं असेल ना. मग मी काय केलं, लावला आईला लावलाच नाही आईला काय जीवाला घोर. तर अशी माझी साधी सिंपल आणि गमतीशीर गवळण आहे. अरे तो नंदाचा पोत दिसतोय पक्का हरामखोर.
कोणीही व्यक्तिमत्व पाठवायचं आहे, समर्थन करणारे पाठवायचे आहेत आणि त्यांनी हा प्रश्न घेऊन जायचा आहे. तर माझा प्रश्न या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व ज्ञानी मंडळींसाठी, विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर होते. तेथे एक वृक्ष होते. विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर होते. तेथे एक वृक्ष होते. त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय व त्या शिवमंदिराची उंची किती, असा माझा साधा सोपा आणि सरळ प्रश्न शाहिरांना आहे. त्रास द्यायचा नव्हता, परंतु प्रथमतः शाहीर समोर मला भेटलेले आहेत आणि हा प्रश्न देणं हे आम्हा शाहिरांचं कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून हा प्रश्न मी शाहिरांना देत आहे. विनंती आहे त्यांनी घेऊन जायचं आहे. तर आता या प्रश्नानंतर, या गीतानंतर खरा मान असतो तो प्रश्नपदाला. तुमचा प्रश्न? बरोबर, हरकत नाही, द्या असो.
सुप्रभात पाठवणार आहात. ठाव हा केला अरे आज हा बरस गाव सारा इथं गजबजला पाहिजे. कारण शाहीर राजेश शिंदे आणि तेजल पवार यांचा मुकाबला आज इथं घासून झाला पाहिजे. आणि मग प्रश्न, जो प्रश्न शाहिरांना दिलाय त्याचं मोल काय आहे लक्ष असू द्या. अरे शक्ती मुळ्या सवाल जवाबाला खरं आहे हो मोल. दिलेला प्रश्न हा माझा नुसता वाचू नका, तो खरा आहे हो मोल. म्हणून शाहिरांनी टाळून द्या या तेजलचे बोल आणि सांभाळ स्वतःला या सामन्यात, नाहीतरी तो तेजल समोर तुमचा जाईल. प्रश्नपद आज इथे मान्यवर मंडळी, पंच देखील आहेत आणि गावकरी मंडळी सुद्धा ज्ञानी आहेत. माझा प्रश्नपद ऐका बरं का. हरदासाच्या शाहिरा, हरदासाच्या शाहिरा तुरीवाले बुवा तुझा आज उडवते बुवा बघ. हरदासाच्या शाहिरा मग प्रश्न ऐकून घे, प्रश्न ऐकून घे जरा. अरे खोटं नाटक जर का दिलंच उत्तर, खोटं नाटक जर का दिलंच उत्तर होईल तिथं वाद. खोटं नाटक उत्तर दिल्यावर, खोटं नाटक उत्तर दिल्यावर वाद हा होणारच आहे. म्हणून खोटं नाटक जर का दिलंच उत्तर होईल इथं वाद. आज या सामन्यामध्ये करू नको माझा तू नाद. अरे जरी तू असलास तू रेवाला करून टाकीन तुला बाद. आज या सामन्यामध्ये करू नको माझा तू नाद. जरी तू असलास तू रेवाला करून टाकीन तुला बाद. तू असलास तू रेवाला करून टाकीन तुला बाद. हरकताच्या शाहिरा ऐकून घे पहिलीच वेळ आहे. जर जमत असेल तर या प्रश्नाकडे हात घाला, अन्यथा या प्रश्नाचं उगाच खोटं उत्तर देऊन त्या माझ्या जमलेल्या मायबाप रसिक प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर माझी दुसरी बारी आहे. म्हणून प्रश्न करावा तुला, माझं दाखव तुझा तुला. प्रश्न करावा तुला, माझं दाखव तुझा तुला. तुझ्या शब्दाची येऊ दे तुला संपूर्ण या. आज या सामन्यामध्ये, आज या सामन्यामध्ये भारत गावच्या सामन्यामध्ये करू नको माझा तुला.